आपण काय आहोत हे फक्त आपल्या स्वतःलाच माहिती असतं. बाकी दुनिया आपल्याबद्दल फक्त अंदाज लावत असते. ताकद तुमच्या शब्दात असू द्या, आवाजात नको. कारण शेती पावसाने होते, पुराने नव्हे. आपण काय आहोत? जैसे हर ताले की एक चाबी होती है, वैसे ही हर एक समस्या का समाधान होता है. विश्वास रखे कि हम हर समस्या का समाधान निकाल सकते हैं. साम्राज्य उभी राहत असतात आणि कोसळत सुद्धा असतात, पण दीर्घकाळ अथवा कायम टिकत असतात ती केवळ तत्वे आणि त्या व्यक्तींचा आदर्श. लवकर जाग येणे फायद्याचे असते, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. मजेशीर जीवन जगण्याच्या दोनच पद्धती आहेत. पहिली, जे आवडतं ते मिळविण्यासाठी प्रयत्न करा आणि जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सोबत चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. कल्पना सुंदर असते, पण त्यासोबत आपण जगू शकत नाहीत आणि वास्तविकता कडवी असते, पण त्याला आपण सोडू शकत नाहीत. माणसाने कोणावर का होईना श्रद्धा ठेवायला हवी. त्याचा फायदा होवो अथवा न होवो, पण त्यामुळे आपला आत्मविश्वास, आत्मशक्ती ही वाढते नक्कीच. जीवन में उन सपनों को कोई महत्व नहीं जिनको पूरा करने के लिए आपको अपनों से ही छल करना पड़े. नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर खऱ्या अर्थाने मैत्री म्हणतात. सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही, परंतु शांती सुख मिळेल. तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल, पण शांती सुख मिळणार नाही, हे मात्र निश्चित. धन्यवाद.